लाडक्या बहिणींनो, 1,500 रुपये येणार की थेट 3,000 रुपये? ती काही जणींच्या खात्यात 6,000 रुपये जमा होऊ शकतात. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या फिरत आहेत, पण खरं चित्र काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जानेवारीचा हप्ता अजून आला नाही, फेब्रुवारी संपत आलाय आणि त्यामुळे गोंधळ वाढतोय. सर्वप्रथम 6,000 रुपयांचा विषय स्पष्ट करूया. हा आकडा त्या महिलांसाठी चर्चेत आहे ज्यांचा लाभ नोव्हेंबर पासून थांबलेला आहे. जर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 4 महिने प्रलंबित असतील तर 1,500 गुणा 4 बराबर 6,000 रुपये होऊ शकतात. पण हे सर्वांना लागू होत नाही. ज्यांना डिसेंबर पर्यंत रक्कम मिळाली आहे त्यांच्यासाठी 6,000चा प्रश्नच येत नाही. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आठवण करून देते, तुम्ही व्हिडिओला अजून लाईक केले नाही, लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता 3,000 रुपये बद्दल. जानेवारी आणि फेब्रुवारी एकत्र मिळण्यासाठी जानेवारीचं वितरण उशिरा होणं आणि फेब्रुवारीसाठी अधिकृत तरतूद असणं, या 2 अटी महत्त्वाच्या आहेत. सध्या जानेवारीसाठी निधी तयार असल्याचं बोललं जातंय, पण फेब्रुवारीबाबत स्पष्ट अधिकृत माहिती नाही. त्यामुळे दोन्ही महिने एकत्र येण्याची शक्यता कमी दिसते. आधी मकर संक्रांतीच्या सुमारास वितरणाची तयारी पूर्ण झाल्याची चर्चा होती. मात्र स्थानिक निवडणुकांमुळे वितरणावर मर्यादा आल्याची माहिती समोर आली आणि काही महिलांना फक्त एकाच महिन्याचा हप्ता मिळाला. उपलब्ध संकेत पाहता सध्या सर्वाधिक शक्यता जानेवारीच्या 1,500 रुपयांची दिसते. जोपर्यंत अधिकृत आदेश किंवा कागदपत्र येत नाही तोपर्यंत 3,000 रुपये किंवा 6,000 रुपये निश्चित मानता येत नाही. यामध्ये eKYC एडिट हा मोठा मुद्दा आहे. चुकीच्या माहितीमुळे अनेक अर्ज अडकले, ऑफलाईन प्रक्रियेत अडचणी आल्या. नंतर ऑनलाईन एडिटचा पर्याय देण्यात आला आणि 31 मार्च पर्यंत मुदत असल्याची माहिती आहे. ज्यांची eKYC योग्यरित्या एडिट झाली त्यांना प्रलंबित रक्कम मिळण्याची शक्यता निर्माण होते, पण अंतिम निर्णय वितरणावेळी स्पष्ट होतो. तसेच ज्यांची eKYC पूर्ण झाली नाही त्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी होत आहे. कारण वेबसाईट स्लो, OTP समस्या आणि तांत्रिक अडथळ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या. मात्र याबाबत अजून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. एकदम स्पष्ट निष्कर्ष असा की सध्या सर्वाधिक शक्यता जानेवारीच्या 1,500 रुपयांची आहे. 3,000 रुपये किंवा 6,000 रुपये विशिष्ट परिस्थितीतच शक्य आहेत. फेब्रुवारीबाबत अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे आणि 31 मार्च पूर्वी eKYC एडिट करणं महत्त्वाचं आहे.